लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पुसद तालुक्यातील इसापूर गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेला रस्ता केवळ 5 महिन्यातच पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे। फक्त अर्ध्या वर्षाच्या आतच रस्त्याचे असा विदारक अंत झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मागील 2 महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले। त्या उपोषणाच्या रेटमुळे रस्ता बांधकाम तर झाले, परंतु झालेल्या पावसाने रस्ताच वाहून गेल्याने कामाची गुणवत्ता किती चांगली, किती वाईट, की थातूरमातूर याची योग्यता लक्षात आली। सदर रस्त्याचे बांधकाम जयंत चिदरवार गजानन कंस्ट्रक्शन्स यांनी केले होते। मात्र नागरिकांचा आरोप आहे की रस्त्याच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून फक्त वरवरचे काम करण्यात आले। त्यामुळे पहिल्याच मुसळधार पावसात रस्ता वाहून गेला। अशा प्रकारे शासकीय कोट्यावधींचा निधी वाया गेला असल्याचे ग्रामस्थांनी बोलून दाखवले। ग्रामस्थांनी या घटनेबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत ठेकेदारासह संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवरही कडक कारवाईची मागणी केली आहे। फक्त फोटो सेशन आणि उद्घाटनापुरते काम नको, टिकाऊ रस्त्याची गरज आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे। बांधकाम विभागाने तातडीने चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे। कसं आहे? खराब आहे। किती महिने झाले काम होऊन? 3-3.5 महिने। रोड पुरा उखडला? समजा उखडला। धन्यवाद। काय रोडच्या बाहेर काय रस्ता दुर्दशा आहे याच्यामध्ये? म्हणजे आता 5-6 महिने नाही झाले तर म्हणजे आपलं उघडून जाणार रस्ता आहे। पूर्ण 100-200 रुपये गड्डे पडले रोडला। म्हणजे पूर्ण तर केलाच आपलं केलाच नाही रस्ता, त्याच्यामध्ये बी गड्डे झाले आहेत। त्याच्यावर काय ना काय आता नेहमी म्हणजे BRT ऑफिसनं आपलं घ्या पाहिजे। ठेकेदाराकडून जे काय काम राहिलं ते काम म्हणजे आपलं सविस्तर करून आपलं घ्या पाहिजे। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.